चिकन घेतलं आहे, त्यामुळे आता मालवणी पद्धतीत आपल्याला जरा बनवायचं आहे सुकं खोबरं घालून। चिकनला मी आले लसूणची पेस्ट लावणार नाही आहे, कारण ती मी वाटणामध्ये घातलेली आहे, वाटणामध्ये घालूनच करणार आहे। इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, 1 2 3 चमचे मी मालवणी मसाला टाकलाय। आता धणे जिरा पावडर घालायची आहे, जवळजवळ 2 चमचे मी इथे धणा जिरा पावडर घालणार आहे, पाव चमचा हळद घालणार आहे, 2 चमचे मी चिकनचा मसाला घालणार आहे। त्याचप्रमाणे आता मी तेल घालणार आहे, त्यामध्ये जवळजवळ 4 चमचे तेल आहे, हे घालणार आहे मिश्रणामध्ये। आता चिकन व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटच आपल्याला बाजूला ठेवायला लागेल। 6 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्यानंतर अर्धी कवड आहे सुक्या खोबऱ्याची, आपल्याला सुकं खोबरं घालूनच करायचं आहे। त्यानंतर इथे 3 कांदे घेतलेले आहेत, 3 कांदे आहेत, ॲक्च्युली हे मोठे कांदे आहेत, हा कांदा तर खूप मोठा आहे, 4 कांद्याच्या बदले मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत। आपल्याला आलं सुद्धा घालायचं आहे, कोथिंबीरचे दांडे घेतलेले आहेत। त्यानंतर चिकनचा कांदा भाजायला ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलेलं आहे, कोथिंबीरच्या दांडे आहेत, लसूण आहे, लसूण मी सोललेला नाही आहे, आणि आलं सुद्धा टाकलेलं आहे। आता व्यवस्थित खरपूस भाजून घेणार। यामध्ये आपल्याला आता सुकं खोबरं जे किसून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे। आता जास्त काळपट करायचं नाही आहे, आपल्याला वाटण थोडंसं सफेदच ठेवायचं आहे। इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पाने घातली आहेत मी इथे, फोडणी जवळजवळ झालेली आहे, थोडीशी खरपूस अजून झाली की त्यामध्ये आपण चिकन घालायचं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यामध्ये चिकन आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित 3/4 शिजलेलं आहे, आपल्याला वाटण घालायचं आहे। हे बघा मी जाडसर केलेलं आहे वाटण, एकदम बारीक नाही केलेलं आहे, हे बघा थोडंसं जाडसरच आहे वाटण। तयार आहे चिकन सुक्का। ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।